फ्लाइट नॉट फाउंड. 25,000 भरून फ्लाइट नॉट फाउंड. कॅन्सल झाली तर आमचे वांते होतील. कार्डमधून 25 रुपये कट करतात, चार्जेस आहेत. आता तिथं आम्ही जाऊन किती पण खाऊ शकतो. अदानी लॉन्जमध्ये बुफे जेवण फ्री आहे आणि बाकीचे बरेच काउंटर आहेत ते फ्री नाहीत. बार आहेत बरेच सगळे आहेत. हे बुफे जेवण कार्डमध्ये फ्री आहे. फ्लाईट तर ठीक आहे, पहिल्यांदा आलो आहे, दुसऱ्या कुठल्या फ्लाईटमध्ये बसलो नाही मी, मला तो ओके वाटतं आहे. पोचलो आपण ढाका. सगळा धोका झाला आहे. भीती पण वाटते तेवढीच. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सिद्धांगिनी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. याचं नाव एस के व्लॉग्स. तर प्रयागराजला चाललो आहे महाकुंभ मेळ्यात स्नान करण्यासाठी. आता आहे सध्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईच्या इथं डिपार्चरचा भाग आहे हा. आणि मला सोडायला आशिष आला आहे. 2 मिनटं बालाने मी चाललो आहे. रँचो काका आशिष आम्हाला सोडायला आलं. तर चला व्हिडिओला सुरू करूया. चला चला टाटा चला चला बाय बाय बाय. चला चला. एक लिटरचा 5,000. चला इथलं बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. हा एअरपोर्टच्या आतमध्ये एंट्री झालेली आहे. इथं आधार कार्ड दाखवला आणि आपलं तिकीट चेक केलं आहे आणि इथनं एंट्री झालेलं आहे. इथं बघा असं एअरपोर्ट आहे आतमधून. इथे इंटरनॅशनल फ्लाईटची डिटेल आहे. चला आता आतमध्ये जाऊ आणि बघू. पुढची प्रोसेस दाखवतो तुम्हाला. चला आता इथे आपल्याला लगेज बॅग चेकिंग असतो आणि सिक्युरिटी चेकिंग असतो. लगेज बॅग आम्ही आणलं नाही. लगेज बॅग आपल्यासोबत नाही जात. सिक्युरिटी चेकिंगमध्ये बॅग असतात त्या आपल्यासोबत, केबिन बॅग असतात त्यात जातात. लगेज बॅग आपल्याला साईडला ठेवायला लागतं, म्हणजे ते ठेवतात फ्लाईटमध्येच असतात. ते आपल्याला तिकडे पोचल्यावर भेटतात. बघा हा आहे एअर इंडियाचा लगेज बॅग चेकिंग पॉईंट. म्हणजे इथे आम्हाला इथे तुमचे असं लगेज चेक केलं जातात. चला आता आपण जाऊ. आम्हाला लगेज चेकिंग नाही करायचा, आम्हाला फक्त फिजिकल बोर्डिंग पास काढायचा आहे. म्हणून आम्ही इथे आलो, कारण की तो इथेच भेटतो. इथे पण मशीन्स आहेत, पण तिथे तो फिजिकल एकदम पेपर टाईप भेटतो. म्हणून आम्ही प्रॉपर प्रिंटेड बोर्डिंग पास काढायला लागलो. हे बघा इथे अशी लगेज चेकिंग होते. हे बघा असे फिजिकल बोर्डिंग पास भेटतात इथे. लगेज बॅगच्या इथेच भेटतात हे. तिथे मशीन्स आहेत, पण तिथं फक्त प्रिंटेड भेटतात. हे काढण्यासाठी आम्ही खास लाईनीत थांबलेलो. यांना विचार पहिले. डीजी यात्रा आहे इकडेच आहे ना. हां इथं बाहेर नाही झाला आमच्या. यहाँ से भी जा सकते डीजी आता. अरायवल चेंज झालाय पूर्ण. जाऊ आमच्या प्रयागराजच्या फ्लाईटचा बराच इश्यू झाला आहे. आपण तिथे स्कॅन होत नाही. तर तिथे स्टॅम्प घ्यायला सांगितलं आहे. त्याला जाऊन स्टॅम्प घेऊ नंतर आपली फ्लाईट नॉट फाउंड. 25,000 भरून फ्लाईट नॉट फाउंड. कॅन्सल झाली तर आमचे वांते होतील. बघा झालाय आता काम आमचा. झालाय आता स्टॅम्प दिलेला आहे आपल्याला. बघूया आता. 25,000 भरून आता बसमध्ये चाललो असं वाटतंय. बघू. काउंटर आला आहे. आता आपल्याला पट्टा, घड्याळ आणि इलेक्ट्रिक वस्तू असतील त्याच्या बॉक्समध्ये वगैरे दिले आहेत. तशा बॉक्समध्ये साईडला काढायला लागतील. चला जाऊ, तुम्हाला जवळून दाखवतो. चांगलं आता इथं आपला सगळा घड्याळ पट्टा वगैरे सगळं काढायला लागेल. इलेक्ट्रिक सामान म्हणजे आणि या बॅग आहे. आता इथं ठेवायचे आहेत आपल्याला. चला आता हे जातील आणि पुढं भेटेल आपल्याला. चेकिंगच्या नंतर अजून एक काउंटर आला आहे, डोमेस्टिक डिपार्चर्स ओनली. आता इथून हा लास्ट काउंटर दिसतोय मला. लास्टच्या काउंटरच्या इथून असं खाली एलिव्हेटरने जावं लागतं आहे. आपण झालो इन. ते बघा मस्त आय लव्ह मुंबई लिहिलं आहे.
मस्त एरिया आहे. इथे अदानी लॉनला चालवत होतो आम्ही. एक्सप्रेस चेक इन आहे इथं. कार्ड दिलं त्यांना. तिथं आम्ही इथे एक्स्ट्रा स्टॅम्प दिला आहे. आता इथे आमची एंट्री झालेली आहे. कार्डमधून 25 रुपये कट करतात, चार्जेस आहेत. आता तिथं आम्ही जाऊन किती पण खाऊ शकतो 25 रुपये. चला जाऊ आणि तुम्हाला अदानी लॉन्च कसा दाखवतो. आलो आहेत आम्ही अदानी लॉन्चमध्ये. झालेले आपल्या एंट्री. चला व्ह्यू बंद केला वाटतं समोरचा. बसायला जागा बघूया. अदानी लॉन्चमध्ये बुफे जेवण फ्री आहे आणि बाकीचे बरेच काउंटर आहेत ते फ्री नाहीत. बार आहेत, बरेच सगळे आहेत. हे बुफे जेवण कार्डमध्ये फ्री आहे. अदानी लॉन्चमध्ये बघा आम्ही काय काय घेतलं आहे. पॅटीस आहे, काय बोलतात केक, परोटा, पावभाजी, इडली, मेंदूवडा आणि थोडे काय साबुदाण्याची खिचडी. एवढं सगळं आम्ही आता सकाळला नाश्ता घेतला आम्ही. टेस्ट पण मस्त आहे, भारी आहे लॉन्च. आणि आजूबाजूचा परिसर बघा कसा आहे दाखवून. लॉन्चमध्ये नाश्ता करून झालेला आहे. आता आमची 12ची बोर्डिंग आहे. 11:30 वाजले आहेत. थोडा मॉल सुरू झाला. सगळी दुकानं आहेत, म्हणजे एअरपोर्टच्या म्हणजे मॉलच तयार केलेला आहे. सगळे ब्रँड आहेत. स्टारबक्स, तिकडे KFC आहे, मॅकडी पण आहे. आमची फ्लाईट TVच्या इथं होर्डिंग आहेत, त्याच्यावर पण दाखवत नाही. काय चाललं काय म्हणजे नाही. नक्की नेतील का आम्हाला? 25,000 भरलं आहे. बघूया तिथं कोणाला तरी विचारू. फायनली टेन्शन दूर झालं डोक्याचा, कारण की TV आमची फ्लाईट शो होत नव्हती. तर तिथं माणसावर त्यांना विचारलं मी, ते बोलते 1 वाजताचीच आहे आणि 45B1 गेट नंबरवर जायचं आपल्याला. 45B1. चला जाऊ लवकर. 12ची बोर्डिंग आहे आपली. 11:40 झाल्यात. तर जाऊ तिथं तुम्हाला दाखवतो कसं काय असतं बोर्डिंग. तिथं पण मला वाटतं इकडे चेकिंग होईल. आपण तिथे वेटिंग करू, आपल्याला सांगतील, नंतर आपण फ्लाईटमध्ये एंट्री करू. चला 45B1 मध्ये आलो. इथं पण स्क्रीन आहे, इथं पण आमची फ्लाईट दाखवत नाही. पण तो बोलला आहे आम्हाला. बघूया कसा काय होतं. इथे वेटिंग आहे. आपण लवकर ते वेटिंग बघा किती आहे. एवढी वेटिंग आहे फ्लाईटला. फायनली आपली फ्लाईट इथं मेन्शन केलेली आहे. इथून आपली बोर्डिंग आहे. तिकीटवर B1 लिहिलेला, पण C2च्या इथून बोर्डिंग आहे. इथून आपल्याला आता बसमध्ये घेऊन जातील. इथं वाटतं आपलं बोर्डिंग पास चेक करतील, बसमध्ये बसायचा, आपल्याला फ्लाईटमध्ये नेतील ते. तर दाखवतो तुम्हाला. एंट्री आता तर या बसमध्ये बसू आपण. बस नेईल आपल्याला. भरलेली दिसते फुल. बसमध्ये एंट्री झालेली आहे. जागा काय भेटली नाही आम्हाला. जागा ॲडजस्ट करायला लागते. ही बघा, ही आहे आपली फ्लाईट आणि एवढी मोठी लाईन लागलेली आहे. इथं पण मला वाटतं एकदा बोर्डिंग पास चेक होईल, नंतर एंट्री. चला आलो फायनली फ्लाईटमध्ये. ही बघा आपली विंडो सीट. इथून एक विमान दिसतं आहे. आतमध्ये एकदम अरे बरे आहे. पहिल्यांदा एक्सपिरियन्स चांगला आहे. तिकडे बा ते साईडला बालाची सीट आहे. त्याला पण ते साईडला विंडो सीट घेतली. मला पण ते विंडो सीट घेतली. आता वाजले 12:30. 1 वाजता ही फ्लाईट निघेल. ती पोचेल 3 वाजता प्रयागराजला. फूड पण आहे आमच्या तिकिटामध्ये. तो पण मी तुम्हाला दाखवेल कसा आहे क्वालिटी एअर इंडियाची. एअर इंडियाची फ्लाईट आहे ही. तर बघूया लंचची क्वालिटी कशी आहे. आता वाजले 12:30. आपण 3 वाजता पोचू. मग 2 वाजता आम्ही जेवण घेऊ यांचा. तर तेव्हा मी तुम्हाला सांगेल फूडची क्वालिटी कशी आहे. बघू. आणि फ्लाईट तर ठीक आहे. पहिल्यांदा आलो आहे. दुसऱ्या कुठल्या फ्लाईटमध्ये बसलो नाही मी. मला तर ओके वाटतं आहे. बाकी तुम्हाला एअर इंडियाची फ्लाईटचा एक्सपिरियन्स कसा वाटला असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. इथं एअर इंडियाची इथं बुक आहे, असं पेज आहे. यामध्ये सगळे सेफ्टी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. नो स्मोकिंग, नो ड्रिंकिंग, मोबाईल फोन में ओनली बी यूज इन फ्लाइट मोड.
म्हणजे नेटचा उपयोग फ्लाईट चालू झाल्यावर करता येणार नाही आपल्याला. आणि बरेच सीट बेल्ट, मास्क हे सगळे इन्फॉर्मेशन एअर होस्टेस देतीलच आपल्याला. इथे सगळे दिलेलं आहे. असे एअर इंडियाची पेज आणि बरेच बुक पण आहेत. एअर इंडियाचा बुक आहे. असं सगळं आहे इथं. इथं आपल्याला जेवायला ठीक आहे. चला बघूया आता फ्लाईट कधी उडते आपली. 15 मिनटं राहिलेत. मी 10 दिवसाआधी हा तिकीट बुक केलेला. मला जाऊन येऊन 25 पडला आणि साईडला बसलेत त्यांना मी विचारला, त्यांचं फक्त जायचंच 25. याची तारीख खूप मोठी आहे, महाशिवरात्री आहे आज, म्हणून तिकीटचा चार्जेस खूप जास्त आहेत. तर फ्लाईट जेवढी लेट तुम्ही बुक कराल तेवढं तुम्हाला स्वस्त पडत जाईल. आणि जेवढं तुम्ही लेट नाही जेवढं लवकर बुक कराल, फ्लाईट जेवढं लवकर बुक कराल तेवढी तुम्हाला कमी पडत जाईल. आणि जेवढं तुम्ही लेट कराल तेवढी तुम्हाला प्राईस फ्लाईटची वाढत जाते. During the cruise phase of flight, for your safety, we recommend that you always keep your seatbelt fastened while seated. In the meantime, we invite you to enjoy the movie from Flying with Air India. Good afternoon once again. आता रनवेवरून ऑक्सीजन मास्क को अपनी ओर खींचे, नाक और मुंह पर लगाएं और सामान्य रूप से सांस लेते रहें. अपना मास्क लगाने के बाद अपने सहयात्रियों की मदद करें. इस विमान में 8 आपातकालीन निकास हैं. 2 द्वार सामने, 2 द्वार पीछे और विंग्स के ऊपर 4 खिड़कियां. इन्हें निकास संकेतों से पहचाना जा सकता है. आपात स्थिति में फर्श पर लगी फ्लोरेसेंट पट्टियां जलेंगी और आपको नजदीकी निकास की दिशा दिखाएंगी. आपका नजदीकी आपातकालीन निकास आपके पीछे वाटते. पण एक नंबर मस्त एक्सपिरियन्स आहे. खाली बघा, एक नंबर जेवण आलेलं आहे. यात वाटतं चमचे आहेत, दही आहे, हा काहीतरी स्वीटचा प्रकार दिसत आहे. यात बघूया काय आहे. पनीरची भाजी आहे, राईस आहे आणि डाल टाईप आहे काहीतरी. साडेतीन वाजलं ना, पोचलो आता प्रयागराजला. जर व्हिडिओ मोठा झाला असेल तर हा पार्ट मी इथेच एंड करतो आणि प्रयागराज, अयोध्या आणि काशीचा व्हिडिओ दुसरा ठेवतो.